नागपुर के कन्हान थाना क्षेत्र में एक युवती की हत्या के मामले का पुलिस ने खुलासा करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। रेलवे पुल के पास हुई इस वारदात में आरोपी ने कथित तौर पर युवती को पुल से नीचे धक्का दे दिया था। जानकारी के अनुसार 2-3 अगस्त की मध्य रात को पुराने कन्हान पुल के पास रेलवे ब्रिज के नजदीक काम कर रहे एक कर्मचारी को युवती के चीखने की आवाज सुनाई दी। उसने टॉर्च की रोशनी डाली तो एक युवती नीचे गिरती हुई दिखाई दी। इसके बाद जब उसने पुल की ओर टॉर्च घुमाई तो एक व्यक्ति वहां से अपनी दोपहिया गाड़ी मोड़कर भागता हुआ नजर आया। कर्मचारी ने तुरंत इसकी सूचना पुलिस को दी। मौके पर पहुंची पुलिस ने शुरुआती जांच के बाद अज्ञात आरोपी के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू की। तफ्तीश और गोपनीय सूचना के आधार पर पुलिस ने आशीष उर्फ मोनू किशोर मनपिया को गिरफ्तार कर लिया। फिलहाल पुलिस मामले की आगे की गहन जांच कर रही है। ॲक्च्युली कन्हान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 3 तारखेच्या सकाळी 2 ते 2:15च्या सुमारास मला इथं जुना कन्हान पुलिया जो आहे तिथे आपला रेल्वे ब्रिज शेजारी आहे। तर तिथं काम करत असताना रेल्वे ब्रिजवर त्याला एक मुलीचा ओरडण्याचा आवाज आला त्या रेल्वे ट्रॅकमॅनला। मग त्यांनी तिकडे टॉर्च मारली तर मुलगी खाली पडताना दिसली त्याला आणि तसंच त्यांनी त्या पुलियावर पण टॉर्च मारला तर एक माणूस होता तो पण दिसला त्याला आणि त्यांनी तुरंत ती गाडी टर्न घेऊन जाताना त्याला निदर्शनास आला। त्यानंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली। तात्काळ आम्ही घटनास्थळी पोहोचलो, पुढील कारवाई केली आणि पुढचा तपास केल्यानंतर मग त्या रेल्वे ट्रॅकमॅनचाच जबाब घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध आपण FIR दाखल केली होती। पण पुढे तपासामध्ये निष्पन्न झालं। मग त्या आरोपीला आपण आज दुपारी अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आरोपी कोण आहे आणि गाडीमध्ये हे दोघंच असताना व्यसन करून होते की काय समोर आली आहे बा? प्रायमा फेसी अजून आपण हे सांगू शकत नाही की त्यांचं त्यावेळी त्यांनी काय व्यसन केलं होतं का, किंवा जसं मेडिकल होईल तसं त्यानुसार ते लक्षात येऊनच जाईल त्यांचं मेडिकल हे होईल। आणि गाडीवर जाताना ते दोघंच होते। तसे आपल्याला एक एव्हिडन्स म्हणून फुटेज प्राप्त आहे, त्याच्यानुसार जाताना दोघं दिसतात, येताना एक दिसते। कुठल्या गाडीने आले होते? ती मोपेड 2 व्हीलर गाडी आहे। ती अजून आपल्याला निष्पन्न झालेली नाहीये, पण ती फक्त फुटेज मध्ये दिसत आहे। मुख्य आरोपी कोण आहे या हत्येमागे? मुख्य आरोपी आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया याने रेल्वे ट्रॅकच्या बयानानुसार याने त्या मुलीला ढकलून दिलेला आहे। आरोपी अटक झालेला आहे। हा मुख्य आरोपी कुठनं अटक करण्यात आली होती आणि आता आज कोर्टात पेश होणार आहे, काय बाबी समोर येणार आहे यानंतर? आता आरोपी आम्ही काही गोपनीय सूत्र होते आमचं काही कालपासनं, जसं आमच्या तपासात निष्पन्न झाले की यांनी हत्या केलेली आहे, तर त्यानुसार आम्ही त्याला नागपूर शहरातूनच अटक म्हणजे ताब्यात घेतलं त्याला। आणि आता बघू तपासामध्ये पुढे काय निष्पन्न होतं।